नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुहागर तालुक्यातील गिम्मी हे गाव दाखवणार आहे व त्यांची ग्रामदैवत पण दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला मग आपण जाऊया त्या ठिकाणी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज पाऊस आहे इकडे थोडासा आणि या साईडला अशी घरं आहेत आणि त्याच्या आजूबाजूला शेतीसुद्धा आहे. म्हणजे घराच्या शेजारी शेती आहे. तुम्ही बघू शकता ते काका पण ते शेती करायला आलेत. त्यांचंच घर आहे आणि इकडून आतमध्ये गेलं की माझ्या मित्राचं घर आहे. माझा ऑफिसचा मित्र आहे. त्याचं पण तुम्हाला मी घर दाखवणार आहे. जे बाहेरचं पॅसेज असतं ते इकडे या साईडला खूप आहे. अशा टाईपची बहुतेक घरं आहेत तिकडे या साईडला. आणि आता आपण फ्रंटला जाणार आहोत. सुंदर अशी घरं बांधलेली आहेत. आजूबाजूला नुसती शेती आहे समोर. वरती टॅरेस आहे. बहुतेक लोक टॅरेस नाही बांधत, पण ह्या साईडला जास्त टॅरेस आहेत. समोरचा व्ह्यू आहे असं घराचा. सर्व हिरवं झालेलं आहे. समोरून घराचा व्ह्यू असा दिसतो. आता आपण त्यांच्या वाडीमध्ये पण जाणार आहेत. एक एक घरं बघत जाणार कशा प्रकारे आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. या साईडला सुद्धा एक घर आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. ते घरं आहेत जुनी. हा एक घर जुनं आहे. बाकीची बहुतेक घरं अशी नवीन नवीन आहेत. पण एक आहे की घराच्या साईडला पॅसेज यांचा भरपूर मोठा आहे. म्हणजे तुम्ही इकडे साईडला ग्राउंड टाईप बनवू शकता. एवढी पॅसेज आहे. शेती पण होईल एवढी जागा आहे इकडे. आणि मोस्टली हे एक जुनं घर आहे इकडे. बहुतेक नाही तर नवीन नवीन घरं आतमध्ये आहेत गावामध्ये. साईडला असा व्ह्यू आहे इकडचा, व्ह्यू पॉईंट. तर मी अजून तुम्हाला पुढे दाखवणार आहे, तर तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा. हे आता इथून पण घरं स्टार्ट झालेली आहेत. पण इकडे एक आहे की घरं खूप लांब नाही आहेत, म्हणजे जवळ नाही आहेत. आता काही गावामध्ये असतात की घरं एकदम चिटकून म्हणजे जवळ बाजूबाजूला असतात. पण इकडे तसं नाही आहे. इकडे घरं खूप लांब लांब आहेत. म्हणजे जागा आहे खूप, मध्ये गॅप आहे. साईडला शेती आहे. प्रत्येक घराच्या बाजूला तुम्ही बघू शकता एवढा मोठा रस्ता गेलेला आहे. गावामध्ये कोण जास्त माणसं पण नाही आहेत. प्रत्येक गाव खाली आहे. आता गणपतीमध्ये सध्या माणसं येतील तेव्हा गाव भरेल इकडे पण. हे पण घर खूप छान आहे आणि साईडला झाडं पण लावलेली आहेत मस्त अशी एंट्रन्सला. तुम्ही बघू शकता घराचं खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. लॅम्प वगैरे लावलेले आहे साईडला. मस्त घराचा व्ह्यू आहे. साईडला तुम्ही बघू शकता की मंदिर पण आहे. तर माझा आता मित्र आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे मंदिर आपल्या माझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, गिम्मी गावातील आपण आता सध्या मधल्या वाडीत आहे. आमच्या वाडीतील हे जागृत हनुमानाचं मंदिर आहे. तर आपण त्या मंदिरात जाऊन हनुमंतांचे दर्शन घेऊ. मित्रांनो तुम्ही बघू शकता असं एंट्रन्स आहे. थोडं काम बाकी राहिलं वाटतं मंदिराचं. तुम्हाला मी आतल्या साईडने दाखवणार आहे मंदिर कशा प्रकारे आहे. असं एंट्रन्स आहे आणि हनुमंताची अशी सुंदर मूर्ती आहे. हे जुनं इतिहासकालीन मंदिर आहे. ह्याला आम्ही जागृत हनुमानाचं मंदिर आहे. अच्छा, तुमच्याकडे देवी पण आहे ना अशी जागरूक अशी देवी? आता आपण ह्याच्यानंतर जाणार आहोत आमच्या गिम्मी गावातील ग्रामदेवता श्री झोलाई देवी मातेच्या आपण आता मंदिरात जाणार आहोत. अच्छा मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण मंदिर साईडचा जो रस्ता आहे त्या साईडने आपण चाललो आहे. लवकरच तुम्हाला तिकडचं मंदिर दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा. सुंदर असा व्ह्यू आहे इकडचा.
रोडच आहे आपला, सुपारीची बाग आहे, काही नदी आहे. मित्रांनो, जी गिंबी गावातली जी ग्रामदैवत आहे यांची झुलाई देवी, तर त्यांचं आता इथून मंदिराचं एंट्रन्स चालू होणार आहे. हा गेट आहे ॲक्च्युली, आता इथून एंट्रन्स आहे, तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत. तर पुढे असा रस्ता गेलेला आहे. कारण तुम्ही बघू शकता, आपण आता मंदिर परिसरात आलो आहोत आणि साईडचा तुम्ही बघू शकता खूप अशी जागा आहे इकडे आजूबाजूला, आणि हे बाजूला जसं मंदिर आहे. तर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ पण नक्की ते पुढे बघत राहा. माझा मित्र आहे, ते पण सांगणार आहे तुम्हाला मंदिराबद्दल, त्यांच्या देवीबद्दल सांगणार आहे थोडक्यात. इथून असं एंटर आहे करायला. गिंबी गावचे ग्रामदेवता श्री झोलाई देवीच्या मंदिरात. तर आपण आता सगळ्यांनी मिळून देवीचे दर्शन करूया. जे झुलाई देवी मंदिर आहे, त्यांच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकता. खूप सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे. तर आता मी तुम्हाला एक एक देवांची, आमच्या ग्रामदेवतांची नावं सांगतो. तर ही आमची ग्रामदेवता श्री झोलाई देवी माता, ही आमची वाघजाई देवी, ही आमची कालकाई देवी, आणि आमचे खेम बाबा, आणि हे आपल्या महादेवांची पिंड. तसेच ही आमची मानाई देवी गावची. या मंदिरामध्ये आपल्या गावातील, तसेच आपले नवरात्र उत्सव, आपले दिवाळीचे सगळे आपले जे मोठे मोठे सण आहे, गुढीपाडवा म्हणा, परत दसरा म्हणा, इथे मोठ्या जल्लोषामध्ये इथे साजरा होतो. तसेच आमची शिमग्यामध्ये जी आमची पालखी महोत्सव होतो, ती आमची देवाची आमची पालखी आहे. म्हणजे सण इकडे साजरे होतात, सगळे सण इथे सर्व सण मोठ्या इकडे उत्साहामध्ये, पूर्ण आपले मुंबईचे मानकरी, गावातील सर्व लहान थोरा मोठ्यापासून सगळे उत्सवाला इथे हजेरी लावतात आवर्जून, आणि मोठ्या उत्साहाने आम्ही हे सण साजरे करतो. म्हणजे आता गणपतीला पण गर्दी होती इकडे. गणपतीला पूर्ण हे गाव भरून जातं. तसेच हे आमचं इकडे या पालख्या ठेवलेल्या आहेत. तसेच त्याच्यामध्ये तयारी केलेली आहे, ते आमचे बँड वगैरे हे सर्व. ढोल वगैरे, ताशे, साहित्य तुम्ही बघू शकता, म्हणजे जेव्हा ढोल प्रोग्राम ताशे, असतो इकडे, तेव्हा हे साहित्य असं साचून ठेवलेलं आहे, म्हणजे साईडला ठेवलेलं आहे. आणि मोठ्या मोठ्या पालख्या पण आहेत. मग इकडे जेवण वगैरे बनवता तुम्ही इकडे? हा, जेवण. तसेच नवरात्रोत्सवामध्ये आपल्या इकडे लाटेचा कार्यक्रम असतो. तर तुम्ही तिकडे बघू शकता की तिकडे मोठी लाट फिरवली जाते. त्या लाटेवर मानकरी असतो, ज्याचा मान असतो, त्याला बांधून त्याला पूर्ण हे केलं जातं. म्हणजे ह्याच पॅसेजमध्ये इकडे असं की इथे पूर्ण हे गावामध्ये पूर्ण इथे, अच्छा. हे ते स्थान आहे की जिथे ह्याच्या लाटेचं हे नियोजन होतं इथे. हे जेवणाचं हे आहे. अच्छा, इथे इकडे जेवण ह्या साईडला जेवण जेवण करतात, आणि हे तुळस आहे इकडे मस्त अशी. जेव्हा मंदिरामध्ये काही प्रोग्राम वगैरे असतो, तेव्हा ह्या साईडला हे जेवणाची इकडे तयारी करतात. आणि इकडे काय असं हेच जेवणाचं, इथे जेवण जेवणाचं काय होतं. चूल आहे बघ, चूल आहे, सिलेंडर वगैरे इथे सगळं. मित्रांनो, आपण निघालो आहोत तिकडून. तसेच हा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा माळरानावरचा हा परिसर आहे. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे आमच्या झोलाई मातेचं मंदिर आहे. ह्या एक्झॅक्ट याच्या समोर हे आपण खाली गेलो, हा डोंगर आहे, त्याच्या खाली एक सुंदर अशी नदी वाहते. त्या नदीचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. आपण थोडे 5-1 मिनिटं आपण चालत गेलो तर तुम्हाला त्या नदीचं पण आपण एक निसर्गरम्य दृश्य बघू आपण. मित्रांनो, इथून जायला ती वाट आहे ॲक्च्युली. इथे विहीर पण आहे आणि साईडला अशी छोटी नदी सुद्धा आहे. ही विहीर आहे ना बाजूला? ही विहीर आता पहिली जुनी विहीर होती, आता या विहिरीचं नवीन आपण बांधकाम करण्यात आलेलं आहे. अच्छा, पक्क बांधकाम. आणि ही आमच्या गावची नदी, जी ही तालुक्यातील बऱ्याच गावांनाही जोडली जाते नदी. खूप मोठी नदी आहे, बघू शकता, सुंदर अशी नदी आहे.
म्हणजे आजूबाजूला ही विहीर आहे, त्याचं काम पण चाललेलं आहे सध्या. थोडं पाण्यात येऊन आपण तिथे एक बांध बांधलाय धरणासारखं आहे असं. तर तुम्ही बघू शकता इकडे असं पुढे झरणा टाईप गेले, म्हणजे असा व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसतो, खूप छान असं दिसतो. इकडे लोक येतात, विसर्जन इकडेच होतो ना. हा, गणपतीचं विसर्जन हा एक किनारा आहे. असे बरेच असे घाट आहेत विसर्जन घाट, त्याच्यापैकी हा एक घाट आहे जिथे गणपती विसर्जन होतात. म्हणजे ह्या साईडला गणपतीचं विसर्जन करतात, म्हणजे बहुतेक लोक इकडे येतात. म्हणजे मंदिराच्या साईडलाच आहे, बाजूलाच हा साईडचा आजूबाजूचा परिसर आहे. अशी जी छोटी नदी, हीच नदी आहे ना. हा, तिथून नदी ब्रिज गेली एक असं समोरचा रस्ता आहे. सुपारीच्या बागा. सुपारीच्या आहेत, महाबळेश्वर गिम्मी गावात इथून जायला रस्ता आहे. गिम्मी गावाची ग्रामपंचायत आहे इकडे. आजूबाजूचा परिसर बघत राहतो. हा गावातील फेरफटका. हे आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा रोड आहे. म्हणजे आजूबाजूला कोणत्या वाड्या आहेत? ही वरची वाडीच्या दिशेने आपण आलोय. एक आमची होती ती मधली वाडी, खालची वाडी, अशा वाड्या आहेत. सुतारवाडी, इथून पण एक नदी जाते ती दुसऱ्या गावांना जोडणारी, त्याचं हे दुसरं टोक आहे. साईडला तुम्ही नदी बघू शकता. गावाचं हे संपलं हद्द. गावाच्या हद्द आहे. आपलं तर इथं एंट्रन्स, पुढे मुंडर गाव सुरू होणार. आजूबाजूला दुसऱ्याची गावं आहेत. तर जे गिम्मी गाव आहे ते इथं संपलेलं आहे असं म्हणलं. आणि हे मुंडर गाव सुरू. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत जी गावी गणपती बनवतात. तुम्हाला आता सूर्य कशी गणपती आम्ही दाखवणार आहोत. म्हणजे आता गणपतीच्या तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडे गणपती सूर्य कशा मूर्ती बनवतात, यांच्याच वाडीमध्ये आहे. सध्या तर काम चालू आहे इकडे गणपती बनवण्याचं. आपण बघू शकतो म्हणजे पूर्ण संपूर्ण वाडीची जी गणपती बनते ते अशा प्रकारे इकडे मूर्ती तयार केल्या जातात. आणि इथे बघू शकतो मी काम पण चालू आहे. गणपतीचं पेंटिंग वगैरे चालू आहे. अजून थोडं काम बाकी राहिलं आहे. बहुतेक अशा मूर्ती बनलेल्या आहेत. सूर्यकाची मूर्ती आहे. बाजूला एक बाजूला असलेले मंदिर पण सुद्धा आहे. काही मूर्ती अशा रेडी पण झालेल्या आहेत. ते काम कधीपासून चालू केलं म्हणजे असं? अच्छा, हे 1 जून पासून स्टार्ट झालेलं आहे. आणि किती वर्ष असं करता तुम्ही हे सर्व? तुम्ही पण मूर्ती बनवता? तुम्हाला येतं मूर्ती बनवता? तुला येतं मूर्ती बनवता? गावामध्ये तुमचंच ऍक्च्युली आहे ना असं होतं. गावामध्ये तुम्हीच फक्त आहेत ना असं एक. चित्रशाळा जवळजवळ 3री पिढी आहे. आमचं गाव प्रॉपर मळण. तिथं माझ्या पणजोबांनी चालू केलं. तर माझ्या पप्पांचा आजोळ, तिकडे पप्पा आले इकडे चालू केलं. तिकडे मळणला पण एक भाऊ करतो. तिथून मळण गिम्मी फाट्यावर आपल्या मूर्ती आहे. आणि आपल्याकडे मूर्ती 1 फुटापासून 6 फुटापर्यंत मिळतात. शाडूच्या 1 फुटापासून 3 फुटापर्यंत. अजून माझे वडील वगैरे सगळे काम करतात. शाडूच्या मूर्ती, पीओपीच्या शाडूच्या मूर्ती मॉडिफाय करून मिळतात. पीओपीच्या पेनवरून. साधारण तुम्ही कधीपासून चालू करता म्हणजे असं? मे पासून 15 मे पासून चालू होतं सर्व, आणि ह्या एंडिंग पर्यंत क्लोजिंग होऊन जातं. एक 8 दिवस आधी. किती साधारण मूर्ती आहेत अशा एक वाडीमध्ये तरी पण? 250. 350 मूर्ती तुमच्याकडे 250. होतात? अच्छा, 250 मूर्ती होतात तुमच्याकडे. तर शाडूच्या एक 50 मूर्ती आहेत, 200 पीओपी. आणि आता कारागीर किती? तुम्ही दोघंच आहात की कोण अजून आहे? नाही, 8 डझन. 8 जण कारागीर आहेत. तुम्ही बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक सुद्धा इकडे आहे. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवत आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदात राहा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.